अरे बापरे, एवढी पूर्ण तर मी स्वतःला कधी पाहिलंच नाही. ती एवढंच पाहिलं आमच्याकडे एवढंच आरसा. काय छान दिसते साडी तुमच्यावर. रंगही अगदी खुलून दिसतोय. हा हो ना, थँक्यू थँक्यू. काय झालं, साडी आवडली नाही का तुम्हाला? नाही नाही नाही, आवडली ना. इतकी छान साडी आहे, महागातली पण आहे. मी जपून ठेवीन, माझ्याकडे नाही अशी साडी. हो, त्यात काय एवढं, मी अजून साड्या देईन तुम्हाला. हा, काळजीच करू नका तुम्ही. काय झालं? काय नाही. इथे बघा. तरी मुलं हो. वाह, या या इथे बसा बसा. या, बोला. काय बोलायचं आता. बघा, मी एवढं तुमच्याकडे इथे येऊन राहिले. स्वानंदीला बघितलं, भांडून गेली, ती फिरकली सुद्धा नाहीये इकडे. काय नाही हो, काळजीच नाहीये माझ्या मुलांना. माझ्या मुलांना नाहीये, स्वानंदीला तर नाहीच नाहीये. जाऊ देऊ मंदाताई, अहो नका काळजी करू, मी आहे ना तुमच्या बरोबर. हा, आणि शेवटी मुलं आहेत ती. हे बघा, तुमची मुलगी माझी सून आहे, माझी मुलगी तुमची सून आहे की नाही. मग आता त्यांना नाही कळत, पण मग आपण त्यांना योग्य मार्ग दाखवायचा ना. अहो, आपण ठीक दाखवू हो मार्ग, पण आजकालची मुलं ऐकतील तर ना. मग आपणच असं वागायचं की त्यांना ऐकावंच लागेल. काय करायचं म्हणजे? सांगेन आरामात. आत्ता झालात की नाही? हा, काय घाई आहे, निवांतपणे बोलू आपण. आता ना तुम्ही आराम करा जरा. चला येऊ. पण एक मात्र ऐकायचं माझं, काहीही झालं तरी हे घर सोडून जायचं नाही. म्हणतात याव कसं वाटेल, राजवाड्यांची सासू, समर राजवाड्यांची सासू आणि रस्त्यावर राहते. लोक काय म्हणतील, सासूला ठेवायला एवढीशी जागा नाही या माणसाकडे. म्हणून तुम्हाला सांगते, अजिबात कुठे जायचं नाही. आता हे घर तुमचं आहे की नाही, हा, आरामात राहा. स्वतःचं घर समजून राहायचं, कळलं? अजिबात जायचं नाही. हा, समरनी सांगू देत नाही तर रोहननी सांगू देत, अजिबात नाही म्हणजे नाही इकडनं हलायचं, कळलं? नाही तुम्ही अशा नाही ऐकणार. तुम्हाला रोहनची शपथ आहे, रोहनची शपथ घ्या आणि मला सांगा इकडनं जाणार नाही म्हणून. नाही हो जाणार. नाही नाही, रोहनची शपथ घ्या तुम्ही. बरं बाबा, घेतली शपथ, नाही जाणार. हा, आता एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी करताय, एवढं छान, कशाला जाऊ मी ना. करा, आराम करा. आणि काही लागलं तर सांगायचं, मी आलेच. बाबा, अहो तुम्ही कधी आलात? हा काय आत्ताच येतो. अहो पण मग हाक मारायचीत ना. नाही, तोच विचार करत होतो मी. बाबा, नंदू, खूप अवघडल्यासारखं होतं ग. खरं तर तुझी ख्याली खुशाली विचारण्यासाठी मी तुझ्या सासरी आलो असतो ना, तर मला वेगळाच आनंद झाला असता. पण मी नेमका चुकीच्या वेळी आणि चुकीच्या कारणासाठी तुझ्या सासरी आलोय. ही मंदा म्हणजे ना, ही काही सुखानं जगू देणार नाहीये आपल्याला. नंदू, नंदू मला माफ कर. बाबा, या मंदामुळे खूप त्रास होतोय तुला. तुम्ही बरे आहात ना? हात काय जोडताय माझ्या समोर? तर काय करू? तुम्ही या आधी बसा बरं. या. नको, मी इकडे बसतो. बरं, या इकडे या, इथे या, बसा. आणि बाबा प्लीज, तुम्ही हा असा गिल्ट नका ना घेऊ. या सगळ्या प्रकरणात तुमची काहीच चूक नाही आहे. नंदू, चूक माझीच आहे. अगं, मीच कमी पडलो माझं घर सांभाळण्यात. बाबा असं का बोलताय तुम्ही? हो, तुम्ही कमी केलंय का आमच्यासाठी? आणि हे सगळं माहिती आहे तुम्हाला. ही जाणीव जर मंदाला असली असती ना, तर ती असं निर्लज्जपणे घर सोडून इथे आली नसती ग. नंदू, माझंच चुकलं ग. तुझ्या सासरच्या पर्यंत या सगळ्या गोष्टी आल्या, मला घरच्या घरी मिटवता नाही आल्या. खूप अवघड आहे नंदू हे सगळं.
बाबा आता जे झालंय ते आपण बदलू शकत नाही आता. फक्त आता इथून पुढे असं काही होणार नाही याची काळजी आपण घेऊया. ऐका, मी करते, सगळं हँडल करते, तुम्ही नका काळजी करू. अगं पण तू का करशील हे सगळं? तुला तुझे व्याप काही कमी आहेत का? हे बघ नंदू, तू आता तुझ्या सासरचं बघ. बस झालं. आमच्यासाठी तू आजपर्यंत खूप केलंस, आता नाही. मला सांग, ती मंदा कुठे आहे? मी तिला घ्यायला आलोय. बाबा आई आत्ता येईल असं वाटत नाहीये मला. काय? अशी कशी येणार नाही ती? हा, मी तिला घेऊनच जाणार. कुठे सांग मला. तुम्ही शांत व्हा ना आधी. मी सांगितलं ना, मी बोलते ना. हे बघा, ती काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे आता. आणि तुम्ही जर आता बोलायला गेलात तर प्रकरण चिघळेल. प्लस आता या घरात काकू वगैरे असताना नको बाबा या गोष्टी. तुम्ही जा शांतपणे घरी, मी तिला बोलून घरी पाठवते ना. नाही, मी मंदाला इथून घेऊनच जाणार आहे. त्यासाठी झालो मी. मला सांग, कुठे कुठे आहे ती? बापरे, त्या मिठाई आहे. आमच्याकडे सगळ्या साखरेच्या मिठाया. इथे बघा, सगळ्या स्वर्गातून आलेल्या मिठाया. वाया घालवू नको. असं वाटतं ह्या सगळ्या ना साक्षात देवांनी बनवून पाठवलेल्या आहेत राजवाड्यांकडे. हा, खूप वर्षानंतर खाल्ल्या. साजूक तुपातले, आमच्याकडे येतात तेलातले. हा हा हा. आई, तुम्ही झाला आई आई आता आठवण आली माझी. नको आहे ना मी तुम्हाला माझा तुझ्या नाव. आई आई गरज काय आठवण करायची माझी? ओके, जरा हळू बोल. कशाला हळू कशाला बोलू मी? यांना माझी काय परवा नाही. मी कशाला हळू बोलू? मी हळूहळू बोलणार नाहीये. सुखाने जगू पण देत नाही, सुखाने खाऊ पण देत नाही. मी राहते ना सुखामध्ये, त्यांना आवडत नाहीये. आधी आवाज खाली कर. एवढ्या मोठ्याने दुसऱ्याच्या घरामध्ये बोलायचं नाहीये. हे आपलं घर नाही, हे लक्षात ठेव. जेवढी शोभा व्हायची होती ना तेवढी झालीये. आता चुपचाप घरी चल. मी करतो शोभा. तुम्ही दिवस रात्र आपल्या मुलांसमोर, सोसायटी समोर, समाजासमोर, सगळ्यांसमोर माझा अपमान करतात, तेव्हा शोभा नाही होत. मंदा, वेड लागल्यासारखं करू नकोस ना, तुला सांगून ठेवतो. जळताय ना तुम्ही माझ्यावर? हा सगळ्या माझा थाट बघून जळताय ना तुम्ही माझ्यावर? सासरच्यांनी केलंय सगळं माझं. आयुष्यभर जेवढी हाऊस मौस करायला पाहिजे होती तुम्ही माझी, एका दिवसात केली आहे यांनी. मग कशाला येऊ मी इथून? एक मिनिट. काय काय बोलतेस काय तू आई? आणि मुळात मला आधी सांग, तू आलीस तेव्हा वेगळ्या कपड्यात होतीस ना? ही साडी कुठून आली आहे तुझ्याकडे? दिली मला. त्यांनी दिली आहे म्हणजे तू मुळात घेतलीस का? आणि खरंच दिली आहे त्यांनी? वाटेल ते आरोप लावायचे नाही माझ्यावर. मी सांगते आधी, मानाने मिळवली, मी चोरी बिरी केली नाहीये. हा,